हे गाईस, तर आज आपण बनवतोय अफगाणी मलाई चिकन. तर त्यासाठी आधी चिकन मस्त स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी मस्त मॅग्नेट केलं आहे. मॅग्नेट करताना त्यात आपण जिरा पावडर, धना पावडर आणि काळी मिरी पावडर, त्याच्यामध्ये दही टाकून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते मॅग्नेट करून घ्यायचं आहे. नंतर बघू शकता तुम्ही की मी खडे मसाले कोणते कोणते घेतले आहेत. ओके, त्याच्यानंतर ही कांद्याची प्युरी करून घ्यायची आहे. त्यात मस्त 2 कांदे, अद्रक आणि लसूण घालायचं आहे. नंतर एक पातेलं घ्यायचं आहे. त्यात तुम्ही तूप घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता. नंतर हे जे खडे मसाले घेतले ते खडे मसाले त्याच्यात टाकायचे आहेत. ठीक आहे, खडे मसाले टाकल्यावर आपण तमालपत्र तिकडे घ्यायला विसरलो होतो, तर आपण आता वरून तमालपत्रसुद्धा टाकत आहोत. हे जे आपण आता खडे मसाले टाकले आहेत मस्तपैकी तुपामध्ये मस्त एकजीव करून घेऊन त्यात आपण ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या हिरव्या मिरच्या त्यात ॲड करूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जी कांद्याची प्युरी केली आहे ती कांद्याची प्युरी आपण त्यात टाकायची आणि ती पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची आहे. तर तुम्ही आता पुढे बघू शकता की मी आता त्यात मस्तपैकी कांद्याची प्युरी ॲड करते आहे आणि मस्त हलकीशी ब्राऊन होईपर्यंत मी त्याला परतवून घेते आहे. अशा प्रकारे बघा आता मस्तपैकी कांदा जो आहे तो ब्राउनिश झाला आहे प्युरी. त्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. नंतर आपण जे मॅग्नेट केलेलं चिकन आहे ते वरून एक एक करून ते पीस तिथे सोडायचे आहेत. त्याच्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून ते वाफेवर आधी शिजवून घ्यायचं आहे. ओके, ते वाफेवर शिजवून घेतल्यावर त्याला मस्तपैकी पाणी सुटेल. बघू शकता किती मस्त उकळी सुटली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे. आम्ही अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे. तर तुम्हाला हवी तेवढी त्यात फ्रेश क्रीम घालू शकता. कंजूसपणा करू नका, आमच्यासारखं भरभरून टाका. त्यात आता आपण मस्तपैकी फ्रेश क्रीम घातली आहे. थोडंसं मिक्स करून घेतलं की त्याच्यानंतर आपण त्यात घालणार आहोत कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी घातल्याने आपल्या जेवणाला टेस्ट चांगली येते. त्याच्यामुळे आपण तुम्ही कोणत्याही जेवणात जर तुम्ही नवीन डिश करत असाल तर तुम्ही कस्तुरी मेथीचा यूज करू शकता. आता कस्तुरी मेथी आपण त्यात टाकली आहे आणि मस्तपैकी ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडा वेळ धीम्या आचेवर ठेवून ना त्याला मस्तपैकी उकळी येऊन द्या. ओके, नंतर तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी डिश सर्व केली आहे. त्याच्यासोबत आम्ही बनवला लच्छा पराठा. याचीसुद्धा रेसिपी लवकरच येईल. स्टे ट्यून. बाय बाय.